સુરત શહેર પોલીસ એક્શન મોડમાં અલગ અલગ વિસ્તારોમાં રાત્રિના સમયે પોલીસ કરી રહી છે કોમ્બિંગ। પોલીસની કોમ્બિંગ કરવાની નવી ટ્રીક જોવા મળી। કોમ્બિંગ પહેલા પોલીસ દ્વારા એલાયન્સ કરવામાં આવે છે। જો કોઈ પાસે હથિયાર કે ઘાતક વસ્તુ હોય તો પોલીસ સમય આપે તેમાં જ હાથે મૂકી જાઓ। પછી કોઈ કોમ્બિંગ સમયે કોઈના ઘરમાં કે વ્યક્તિ પાસે હથિયાર કે કઈ વસ્તુ મળશે તો કાર્યવાહી થશે। ઉધના વિસ્તારમાં કોમ્બિંગ પહેલા મોટી સંખ્યામાં હથિયારો સ્વયંભૂ મૂકી ગયા। અસામાજિક તત્વોની ઠેકડી ઉતરવમાં પોલીસ એક્શનમાં। फटका हो, छरी हो, चप्पू हो, कोई भी कुछ भी हो, बाद में सबके घर चेक किए जाएंगे और घर में से कुछ भी मिला तो आपके ऊपर कार्यवाही की जाएगी। अभी आप प्यार से जमा कराएंगे तो आपके खिलाफ कोई कार्यवाही नहीं की जाएगी। प्यार से जमा करवाएंगे तो कोई कार्यवाही नहीं की जाएगी। मैं फिर से बोल रहा हूँ, प्यार से जमा करवाएंगे, अभी अपने आप जमा करवाएंगे तो कोई कार्यवाही नहीं होगी। बराबर। सर्वांना सूचित करण्यात येते की तुमच्या घरी रिव्हॉल्वर, पिस्तूल, तलवार, रेम्बो चाकू, खंजर, लाकडी फटके असे कोणतेही अवैध हत्यार असल्यास तुम्ही उधना पोलीस स्टेशन मध्ये जमा करावे। आणि जर कोम्बिंग चेकिंग दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात असे अवैध शस्त्र आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल। आणि ही नोटीस तुमच्या सुरक्षतेसाठी आणि नागरिकतेच्या शांतीसाठी जाहीर करण्यात आली आहे। आणि तुम्हाला असल्या प्रकारची शस्त्रे कोणाच्या हातात आणि कोणाजवळ दिसले तर उधना पोलीस स्टेशनचा संपर्क साधावा। उधना पोलीस स्टेशनचा संपर्क नंबर आहे 0261 22 77 155। सर्वांना सूचित करण्यात येते की तुमच्या घरी रिव्हॉल्वर, पिस्तूल, तलवार, रेम्बो चाकू, खंजर, लाकडी फटके असे कोणतेही अवैध हत्यार असल्यास तुम्ही उधना पोलीस स्टेशन मध्ये जमा करावे। आणि जर कोम्बिंग चेकिंग दरम्यान कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यात असे अवैध शस्त्र आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल। आणि ही नोटीस तुमच्या सुरक्षतेसाठी आणि नागरिकतेच्या शांतीसाठी जाहीर करण्यात आली आहे। आणि तुम्हाला असल्या प्रकारची शस्त्रे कोणाच्या हातात आणि कोणाजवळ दिसले तर उधना पोलीस स्टेशनचा संपर्क साधावा। उधना पोलीस स्टेशनचा संपर्क नंबर आहे 0261 22 77 155। या क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी। आणि सूरत शहर पोलीस नियंत्रण क्रमांक म्हणजे पुलिस कंट्रोल रूम 100 नंबर केवल जिनके घर अगर ये हथियार मिले और बाद में अगर उनके घर मिल गए तो फिर उनको भी लेकर जाना पड़ा। जिनके घर अगर हथियार है तो लाकर रख जाएंगे।